नमस्कार. मागच्या वेळी आपण काही व्हिडिओज बनवले होते. त्यामध्ये आपण दही आणि ताक उन्हाळ्याच्या दिवसात सेवन करू नका याबद्दल प्रकर्षाने सांगितलं होतं. तरीसुद्धा अजूनही 10 रुपयाला थंडगार ताक अशी आरोळी ऐकायला मिळाली की आपली नॅचरलीच पावलं त्या थंडगार माठात ठेवलेल्या ताकाच्या दिशेने जातात. परंतु मंडळी, आपण ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ताक हे पचायला हलकं म्हणजे सुपाच्य असलं तरी त्याचा गुण मात्र उष्ण आहे. त्याचप्रमाणे दही हे सुद्धा विदाही म्हणजे दाह करणारं उष्ण आहे. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये आयुर्वेदाचे सर्व वैद्य आयुर्वेद तज्ज्ञ आपल्याला सांगतात की ताक आणि दही हे ठराविक गोष्टींच्या व्यतिरिक्त वेळेला घेऊ नका. त्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समजा उष्माघातामुळे किंवा ऊन लागल्यामुळे जर तुम्हाला जुलाब होत असतील किंवा पोट खराब झालं असेल तर अशा वेळेला ताकभात किंवा दहीभात हा वैद्य तुम्हाला घ्यायला सांगत असतात. किंवा काही केसेसमध्ये जेवणानंतर थोडंसं ताक घ्या असंही वैद्य सांगतात. पण या व्यतिरिक्त मात्र आपण शक्यतो आपली प्रकृती जर खास करून उष्ण गुणाची असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजमधनं किंवा माठातून घेतलेलं आणि ते स्पर्शाला थंड लागणारं आंबट फार नसलेलं असं ताक मात्र आहारात घेऊ नका. कारण त्याने उष्णता वाढून उष्णतेचा त्रास होण्याचा उष्णतेचा त्रास होण्याची एक शक्यता असते. त्यामुळेच पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती की आपण कुठलीही गोष्ट आहारात घेताना जर आपल्याला आपले वैद्य ती घेऊ नका असं सांगतात तर मागील जी काही शास्त्रीय संकल्पना किंवा त्यामागील जो शास्त्रीय विचार आहे तो आपण आधी समजून घ्यावा. आपल्याला सवयीची गोष्ट आहे म्हणून ती नित्यनियमाने अंमलात आणू नका. याशिवाय मला काही जण अजून अनेकदा विचारतात की ठीक आहे, तू दही खायचं नाही सांगतेस, ताक प्यायचं नाही सांगतेस, मग काय करायचं? तर इथेही माझं उत्तर हेच आहे की पहिले लिंबू सरबत किंवा कोकम सरबत किंवा वाळ्याचं सरबत ह्या 3 गोष्टी आपण आहारामध्ये ठेवू शकतो. आहारात घेतानाही या गोष्टी शक्यतो एकदम फ्रीजच्या पाण्यात केलेल्या किंवा खूप बर्फ घालून केलेल्या घ्यायच्या नाही, तर त्या माठाच्या पाण्यात करून घेतलेल्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या असतात. पण यातही एक गोष्ट आपण जरूर लक्षात ठेवा, ती म्हणजे आपल्याला या सरबतांमध्ये वापरले गेले जे घटक आहेत जसं लिंबू आहे, कोकम आहे किंवा वाळा आहे, तर ते घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामुळे काही दुसरे त्रास होतात का? काहींना सर्दी पडसं होताना बघायला मिळतं. त्यासाठी आपण आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन आपल्या प्रकृतीचं परीक्षण करून घ्या, त्यांच्याकडनं समजून घ्या आणि मग त्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करा. हीच गोष्ट आहे नारळ पाण्याच्याबद्दलसुद्धा. अनेकदा माझे रुग्ण मला म्हणतात की ताक नाही प्यायचं तर नारळ पाणी प्यायलं तर चालेल ना? नक्की चालेल, पण नारळ पाणी पिण्याची पण एक वेळ असते. बऱ्याचदा हे माझे रुग्ण गैरसमजणे म्हणा किंवा लक्षात न आल्यामुळे म्हणा दुपारी 4 नंतर शहाळ्याचं पाणी पित आहेत किंवा दुपारी 12:30 नंतर ज्यावेळी जेवणाची वेळ अशावेळी ते पाणी पित आहेत आणि यांच्यापैकी बऱ्याच लोकांना सर्दी झालेलीही आम्ही पाहिलेली आहे. तर मंडळी, हे सर्वच घटक आपण उन्हाळ्याच्या दृष्टीने आहारात घेऊ शकतो, पण हे लक्षात घ्या की त्या प्रत्येक गोष्टीची आपली एक वेळ असते. ती वेळ कोणती हे तुमच्या प्रकृतीला अनुरूप अभ्यास करून तुमचे वैद्यच तुम्हाला सांगू शकतील. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त आपल्याला डॉक्टर्स ORSचं पाणी घ्यायला सांगतात. तर ते सुद्धा घेताना किती प्रमाणात घ्यायचं आहे, तुमच्या शरीरात त्याचा किती ऱ्हास झालेला आहे, या गोष्टी आपल्या वैद्यांकडून तुम्ही जरूर समजून घ्या आणि मग त्याचा समावेश आपल्या आहारात किंवा आपल्या ग्रीष्म ऋतूच्या ऋतुचर्येमध्ये नक्की करा. तोपर्यंत कुठलीही गोष्ट फक्त फॉरवर्ड मेसेज मिळाला आहे म्हणून करायला जाऊ नका. त्याने तुमच्या आरोग्याची हानी होण्याची शक्यता आहे आणि आपलं आरोग्य जपणं हे आपल्याच हातात आहे. यासाठी आम्ही सर्वच वैद्य कायम तत्पर असतो. आणि आजच्या महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला इथे शुभेच्छा देते आणि थांबते. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.